मालेगाव येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे लाखो रुपये अडकल्यामुळे आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे आज अखेर ठेवीदारांचा उद्रेक झाला आहे। लोकशाही धाक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी आजपासून अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे बेमुदत धरणे आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। महेश नागरी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी आपली कष्टाची पुंजी जमा केली होती, मात्र ती वेळेत परत मिळालेली नाही। याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही पावले उचललेली नाहीत। तसेच जिल्हा उपनिबंधक जितेंद्र शेळके हे ठेवीदारांशी अरेरावीची भाषा वापरतात आणि पतसंस्थेच्या संचालकांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। या आंदोलनाद्वारे महेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सर्व ठेवीदारांचे थकीत पैसे व्याजासह लवकरात लवकर परत मिळण्यासाठी ठोस मार्ग काढण्यात यावा आणि जिल्हा उपनिबंधक जितेंद्र शेळके यांच्या संशयास्पद भूमिकेची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई व्हावी, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि ठेवीदारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन असेच सुरू राहील, असा ठाम निर्धार लोकशाही धाक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार यांनी व्यक्त केला आहे। आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला। या आंदोलनात शेखरदादा पगार संस्थापक लोकशाही धाक मोर्चा यांच्यासह शशिकांत पवार, अनिल जाधव, दिनेश पाटील, भरत पाटील, निलेश सोनवणे, प्रशांत सोनजे, मनीष पाटील, मधुकर केदारे, करण भोसले, किशोर गवळी, जेतू सोनवणे, समीर कुलकर्णी, भैया पाटील, नकुल गायकवाड, गौरव तायडे, समीर जोशी, रमेश बागुल, सत्यनारायण हैदा, राजेंद्र तुपे, राकेश कचरे, नीलम अग्रवाल, मुकुंद येवले, जितेश जानवेकर, गंगाधर शिरुडे, अनिल जगताप, सुवर्णा जगताप, कल्याणी परदेशी, सोहम अग्रवाल आणि शकुंतला येवले यांच्यासह मोठ्या संख्येने ठेवीदार प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित आहेत। आज महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांचं बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे। हे आंदोलन करण्याचं मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या कष्टकरी कामगार श्रमिक वर्गाने सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी आपला एक एक पैसा जमवून कष्टाचा घामाचा पैसा त्यांनी त्या महेश नागरी पतसंस्थेमध्ये ठेवला, परंतु आज वर्ष उलटत आले तरी देखील त्यांचा पैसा मिळत नाही। आणि याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे जे DDR साहेब आहेत, जितेंद्र शेळके साहेब, याला सर्वस्वी जबाबदार हेच आहेत। कारण सर्व ठेवीदारांचं म्हणणं आहे की आम्ही ज्यावेळेस DDR जितेंद्र शेळके साहेबांकडे मागणी करायला जायचो, आमची तक्रार करायला जायचो, त्यावेळेस ते आम्हाला हाकलून द्यायचे, ते आम्हाला हाकलून द्यायचे। म्हणजे एवढी मुजोरी अधिकाऱ्यांमध्ये येतेच कशी। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न मेन म्हणजे आज ज्या नागरिकांना पैसे मिळत नाही, ठेवीदारांना जे पैसे मिळत नाही, याचं सर्वस्वी जबाबदार DDR साहेब जितेंद्र शेळके साहेब आहेत। म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, या ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर व्याजासहित मिळावे, संचालक मंडळावर गुन्हे दाखल व्हावे, तसेच जे काही चेअरमन आहेत यांच्यावर देखील लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जाणून बुजून जे अधिकारी आहेत DDR कार्यालयात हे जाणून बुजून ऑडिट करत नाही, म्हणून या महेश नागरी पतसंस्थेच्या ऑडिट लवकरात लवकर व्हावं, जेणेकरून या लोकांचे पैसे लवकरात लवकर भेटतील। परंतु हे आंदोलन आमच्या 3 महिन्यापासून चालू आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये मला कावीळसारखा आजार झाल्यामुळे मी जवळजवळ 2 महिने बाहेर निघत नव्हतो, तरी देखील या काही नटभ्रष्ट लोकांनी जाणून बुजून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला की आंदोलन मॅनेज झालं। ज्या पूर्ण तालुक्याला नाही, पूर्ण उत्तर महाराष्ट्राला माहिती आहे, शेखरदादा पगार यांनी एखादं आंदोलन हाताशी घेतलं, ते पूर्ण निर्णय लागेपर्यंत तो मागे हटत नाही, पण त्याची कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल। म्हणून माझी सगळं ठेवीदारांना नम्र विनंती आहे, ते अल्प बचतवाले असतील आणि ठेवीदार असतील, यांना देखील माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला सुद्धा कुठेतरी संभ्रम टाकलं जात आहे। तुम्ही अल्प बचतवाले आणि मोठे ठेवीदारवाले जर एकत्र आले तर तुम्हाला 100% न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे या आंदोलनाला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शशिकांत भाऊ पवार यांनी देखील पाठिंबा दिलाय। त्यांनी तर स्पष्ट इशारा दिलाय, जर या ठेवीदारांचे पैसे मिळाले नाही आणि DDR जितेंद्र शेळके साहेबांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही नाशिकचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मोर्चा काढू, असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। तसेच
परत एकदा मी अल्प बचत ठेवीदारांना आणि मोठ्या ठेवीदारांना नम्र विनंती करतो, तुम्ही आपसात भेदभाव न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न आपल्याला सोडावा लागणार आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लोकशाही धडक मोर्चाने एकदा आंदोलन हाताशी घेतल्यानंतर त्याला मॅनेज करणं एवढं काही सोपं नाही. म्हणून या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला लढावं लागणार आहे. कुठलाही आज राजकीय पक्ष नेता तुमच्या मागे नाही. लोकशाही धडक मोर्चा आणि वंचित बहुजन युवा आघाडी तुमच्या मागे आज उभी आहे. पुणे शाखेकडे हा गुन्हा गेला पाहिजे आणि यासाठी नेमून या संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढी आमची स्पष्ट मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैसे आमच्या हाती. आज आम्ही अप्पर कलेक्टर कार्यालयासमोर आम्ही महेश पतक संस्थांच्या विरोधात जे ठेवीदार आहेत, अल्प ठेवीदार व मोठे ठेवीदार यांच्या पैशामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात आज आम्ही बेमुदत आंदोलनासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. आज आम्ही लोकशाही धडक मोर्चा व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने त्यांच्या आंदोलनामध्ये आमचा मोठा सहभाग आहे. आज कलेक्टर साहेबांना आम्ही नम्र विनंती करतो की या ज्या ठेवीदारांनी जो पैसा जो अटकवलेला आहे तो त्यांना त्वरित व्याजासहित वापस करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी व लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त निबंधक कार्यालयावरती आम्ही धडक मोर्चा नेणार आहोत. तसेच जो DDR आहे शेळके, जितेंद्र शेळके यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच महेश पतक संस्थेचे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यावर सुद्धा मालेगावचे स्थायिक आमदार साहेब हे या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही. या तालुक्यामध्ये अनेक राजकीय पक्षांचे नेते येऊन गेलेले आहेत, पण तरी सुद्धा या लोकांना न्याय मिळत नाही. म्हणजे इथं कुठेतरी हे मॅनेजमेंट जे बँकेचं मॅनेजमेंट आहे हे कुठेतरी सर्व अधिकाऱ्यांना सेटल करत आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही योग्य ती कारवाई करण्यात यावी. कारण की आमचा तुमच्यावर संशय असा येतोय की तुम्ही आतापर्यंत कुठल्याही संचालक मंडळाला अटक केलेली नाही, कुठल्याही संचालक मंडळ चौकशीसाठी बोलवलं नाहीये. तर असा नेमका असा कुठला कायदा आहे की त्यांनी फक्त त्या संस्थेमध्ये जे बँकेमध्ये कर्मचारी आहेत त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, पण जे संस्थेचे जे चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. तर आमची प्रामाणिक एकच मागणी आहे, वंचित बहुजन युवा आघाडी व लोकशाही धडक मोर्चा एकच मागणी आहे की तुम्ही संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा, DDR शेळकर गुन्हे दाखल करा. जर गुन्हे दाखल केले नाहीत तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसात आम्ही विभागीय आयुक्ताकडे आम्ही हा मोर्चा नेणार आहोत. याला सर्वच जबाबदारी अप्पर कलेक्टर साहेबांची असेल, जो तपास अधिकारी आयोग असेल याची जबाबदारी असेल. आज आम्ही आंदोलनाला खास याच्याकरता बसलेलो आहे की पोलीस प्रशासनाने तिथला मॅनेजर पवन पुरोहित म्हणजे त्या दुकानातले मालक चेअरमॅन साहेब काबरा यांच्या दुकानात तो कामाला होता आणि कामाच्या नोकर माणसाला तुम्ही अटक केली आणि मालक त्याला तुम्ही तसंच सोडून दिलंय आणि या चेअरमॅनला आणि पूर्ण संचालक मंडळाला पाठीशी घालणार आहे आमच्या शेळके साहेब यांनी त्यांना जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि त्यांचे राजीनामे यांनी कसे काय घेतले. म्हणजे कोणी माणूस खून करून देईल आणि परदेशात पळून जाईल म्हणजे त्याला तुम्ही धरणार नाहीत का. हे आज माझ्या पोलिसांना जाब आहे. तर तुम्ही याची सर्व सखोल चौकशी शेळके साहेबांची पहिली करा. ते यांचे धागेदोरे बरोबर तुम्हाला काढून देतील. तुम्ही शेळके साहेब हा मेन माणूस मला तिथे वाटतोय, कारण 6 महिन्यापासून मी तिथे लढते पाहते. आज ऑडिट होईल, उद्या ऑडिट होईल. ती ऑडिटवाली बाई तिथे आलेली आहे, त्या म्हणता 3 महिन्यात माझं फक्त 3 दिवस ऑडिट झालं. म्हणजे काय 10 वर्ष ऑडिट चालवणार आहे का. आज आम्ही आणि आमचे मुलं त्यांना तुम्ही पैसे देणार का. मग किती वर्ष लावणार त्याच्याकरता. या गोष्टी करता हे आंदोलन आहे आणि आंदोलन आता आम्ही सगळ्या संघटनांना मालेगावातील एकत्र करून याला उग्र स्वरूप आणू. नंतर आम्हाला तुम्ही प्रशासन काही बोलणार नाही याची तुम्ही दखल घ्यावी, कारण की आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलंय तरी तुम्ही अजून त्याची दखल घेतलेली नाही. हे आंदोलन उग्र स्वरूप घेऊ शकतं, याची तुम्ही दखल घ्यावी. राधे राधे. जय हिंद, जय महाराष्ट्र.